नमस्कार. मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की माझ्या हाताला लागलं होतं, तर टायर पंक्चर काढण्याचे प्रयत्न चालू ठेवले. हे पहिलं टूल आहे मुळा काढल्यानंतरचं. मुळा काढलेल्या ठिकाणी असं थोडं होल करून घ्यावं लागतं. त्यानंतरच ती स्ट्रीप जी आहे, जी आधी मी बनवून ठेवली होती, ती त्यात इंजेक्ट करता येईल. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला त्यावेळी लागलं होतं, तरी पण मी थोडे माझे प्रयत्न चालूच ठेवले. आणि इथं तुम्ही बबल्स पाहू शकता, जिथून मी तो स्क्रू काढला होता. 18 इंची टायर असल्यामुळं खूप टफ जात होतं त्या ठिकाणी होल करण्यासाठी, आणि होल करणं गरजेचं आहे. त्यानंतरच मला ते स्ट्रीप इंजेक्ट करता येते, दुसरं ऑप्शन नाही आहे. गाडीला मी जॅक लावण्याचा पण विचार केला, कारण की थोडी गाडी लिफ्ट केली तर मला सोपं जाईल तिथं होल करण्यासाठी, थोडी अजून मला स्पेस मिळेल म्हणून. तर थार रॉक्सचा जॅक असतो ह्या ठिकाणी, मी तुम्हाला काढून दाखवतो. तर एकंदरीत लक्षणं अशी दिसली की थोडं टफ आहे हे पंक्चर काढणे. बॅक ऑफ द माइंड मी डिसाईड केलं होतं की एक्सपर्ट पंक्चरवाले जे असतात त्यांच्याकडे जाऊन हे रिपेअर करायचं, आणि मी तिथं मार्किंग करून ठेवलं जिथं पंक्चर होतं, आणि गाडी मी पार्किंगमध्ये परत लावून ठेवली. दुसऱ्या दिवशी ठरवलं होतं की पंक्चरवाल्याकडे जाऊन हे पंक्चर काढणं योग्य आहे. थोडं टफ आहे, पण आनंद आहे की मी थोडे प्रयत्न केले माझ्या साईडने, आणि हे मला काल लागलं होतं तिथं बँडेड करून घेतलं. आज बघू शकता पूर्ण टायर फ्लॅट झालेला आहे. कालचे मी प्रयत्न करत होते पंक्चर काढण्याचे. तर इथं डिस्प्लेला बघू शकता की टायरचं स्टेटस 2 आणि 26. तर ही गोष्ट कन्फर्म झाली की दोन्ही टायर मागचे पंक्चर आहेत. आणि इथं मी मार्किंग करून ठेवलेलं काल कुठं पंक्चर झालं होतं ते. तर इथं मी हवा भरायला चालू केली माझ्या साईडनं, ॲटलिस्ट मला पंक्चरच्या दुकानापर्यंत गाडी नेता येईल. तोपर्यंत म्हटलं की दुसरं टायर पण बघून घेऊया की काय स्टेटस आहे ते. एकंदरीत असं दिसलं की एक जुनं पंक्चर होतं त्या टायरला, लेफ्ट साईडच्या तिथंच थोडं लीक आहे. बघा कसे बुडबुडे येत आहेत. दुसरं टायर ऑलमोस्ट 32 हवा होत आहे. यस. तर जसं टायरीला बुडबुडे आलं तसंही मलाही आलं. ॲट अ टाईम 2 पंक्चर, आणि तेही दोन्ही टायरला. तर मी निघालो प्रोफेशनल लोकांकडं गाडी घेऊन. तर एका टायरमध्ये आहे जवळजवळ 25 आणि एका टायरमध्ये 31 हवा.